मित्रांनो, कसे आहात? पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आता आम्ही चाललो होतो बाजारात. तुम्हाला मी नाशिकचा बाजार दाखवतो. दर बुधवारी बसतो, पण आता रात्र खूप झाली, मला रिक्षावरून यायला झाला उशीर. त्याच्यामुळं काही आता बघू. आता जसं आहे बघा, जसं तुम्हाला दाखवता येईल तसं दाखवायचा मी प्रयत्न नक्की करणार आहे. आता वाजले आहे 8, 8:15 झालेले. त्याच्यामुळं आता ही तेच बोलली, नेमकी आम्ही चाललो होतो बाजार घ्यायला, पण नेमकी ही मला तेच बोलली आता की अंधार खूप आहे, तो ब्लॉग होईल का नाही होणार, शक्यता कमी आहे. तरी पण मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवत. तसा मी हा ब्लॉग असं म्हणजे असा बाजाराचा ब्लॉग मी एकदा परत पुन्हा बनवल तुमच्यासाठी. पण आता एक छोटासा ब्लॉग बनवू. आता आम्ही चाललो होतो तर तुम्हाला दाखवतो नाशिकचा बुधवारचा बाजार. तर चला मित्रांनो, आता आपण निघालो आहे. पहिले आता पेट्रोल टाकून घेऊ गाडीत. आता ही म्हटली की आता पेट्रोल नाही गाडी, तर पहिले आता पेट्रोल टाकू आपण. त्याच्यानंतर मी तुम्हाला बाजार दाखवतो, नाशिकचा बुधवारचा बाजार. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता पहिले पेट्रोल टाकू गाडीत, नाही तर जायचं कुठं संपू नाही व्हायचे वांदे. तर चला मग आता पहिले पंपावर जाऊ. आलो होतो पेट्रोल भरायला, चाललो होतो बाजारात. पण इकडं बघा आता किती भाव वाढलाय, काय वाढलाय काही समजाना. हे बघा इथं गर्दी बघू शकता तुम्ही. पंपावर गर्दी बघा किती झाली ती. किती रुपये भाव वाढलाय काय समजाना मला. हे बघा एवढी मोठी लाईन तर कधीच नव्हती. किती रुपये वाढलं मग? काय चाललंय काय? नाशकात पेट्रोल बंद. हे बघा पाहून घ्या गर्दी. बाबा काय भेटल का नाही आज आम्हाला? गर्दी पाहून घ्या मित्रांनो. पेट्रोल भरून घ्या, उद्या हे सगळं आवरणार आहे आता वाटतं आजच्या आजच. आता पेट्रोल भरायला चाललो होतो. आता पेट्रोल तर काही तर भेटणार नाही वाटत आहे. बघू आता थोड्या वेळ थांबून भेटलं तर ठीक आहे मित्रांनो, नाही तर मग आजचं काय बाजारचा तर तुम्हाला व्लॉग दाखवता येणार नाही. या पेट्रोल पंपाचाच व्लॉग दाखवू राहिलो तुम्हाला आज. पाहून घ्या. फायनली सेटिंग करून 100चं तर बाटलीत भेटलेलं आहे पेट्रोल. पण तुम्ही पण जर आता पेट्रोल टाकूनच घ्या, कारण की टाकलं नाही तर हे मला असं वाटतंय काय संपय का काय कळा ना मला. बघू आता पुढं. तर मित्रांनो फायनली पेट्रोल भेटलं आहे. 100चंच दिलं आहे त्यांनी, काही लई जास्त दिलं नाही आहे. आणि गर्दी का बरं झाली ते समजत नाही. एवढी लोकांनी गर्दी केली. मी 5व्या पंपावर गेलो. या 5व्या पंपावर पेट्रोल भेटलं मला, ते पण बाटलीमध्ये. काय की लाईनीत उभं राहिलो तर कमीत कमी 2-3 तास तर लाईनीत लागणार आहे. नाही तर मी आता बाजाराचा म्हणजे जाणं कॅन्सल केलं होतं आम्ही, कारण की गाडीत काहीच पेट्रोल नव्हतं. आत्ता म्हणजे पंपापर्यंत येऊपर्यंतच पेट्रोल होतं. काय म्हणते? चला आता आपण चाललो आहे बाजारात. तुम्हाला आता बाजार दाखवतो मी. टाइम तर खूप झालाय, पण बघू आता जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो मी. आता आपण आलो आहे बाजारात. हे बघा अंधार असल्यामुळं माझा जरा मोबाईलचा कॅमेरा थोडासा डाऊन असल्यामुळं आता जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो मी. हा आहे नाशिकचा बुधवारचा बाजार. हे बघा मी तो इथं कपड्यांपासून तुम्हाला सगळं काही इथं भेटेल. म्हणजे नाशिकच्या आजूबाजूला जेवढे पण असे गाव आहेत सगळे दर बुधवारी मित्रांनो इकडे येतात बाजारात. इथंच बाजार करायला येतात मित्रांनो. हे बघा पाहून घ्या. बघा मित्रांनो तर रात्र म्हणजे कमीत कमी आता 8:30 वाजलेले कंप्लीट. त्याच्यामुळं थोडासा बाजार आवरला गेलेला आहे, पण खूप मोठा बाजार भरतो मित्रांनो नाशिकला. हा सगळा म्हणजे भाजीपालाचा मार्केटच समजा तुम्ही. असं दर बुधवारी इथं भाजीपालापासून ते सगळं काही इथं लागतं. ह्या साईडला भाजीचा मार्केट आहे आणि ह्या साईडला आहे मच्छी मार्केट. हे मच्छीचा बाजार. इकडं तुम्हाला सगळं काही भेटेल मित्रांनो.
मसाल्यांपासून ते तुम्हाला साबणापर्यंत तुम्हाला इथं सगळं म्हणजे सगळं काही भेटू शकतं. बुधवारच्या बाजारामध्ये मंडळी भाजीपाला खूप स्वस्त मिळतो. त्याच्यासाठी स्पेशली आम्ही बुधवारच्या बाजारात येतो वेळ काढून. घरापासून जरा लांब आहे पण मग वेळ काढून आल्यामुळे आम्हाला कसं भाज्या स्वस्त मिळतात आणि एक पूर्ण हप्त्याभराचं भाजीचं शेड्यूल असतं ते पूर्ण आमचं तयार होतं. हे बघा शेवग्याच्या शेंगा फक्त 10 रुपये पाव, इतकं स्वस्त भाज्या आहे आज. आणि नाशिक म्हटलं की जरा नैसर्गिक वातावरणाचं शहर आहे, त्याच्यामध्ये भाजीपाला ताज्या भाज्या मिळतात स्वस्त. आणि हे असं आम्हाला खूप आवडतं की असं पारंपरिक पद्धतीने बाजारात येणं, भाजीपाला खरेदी करणं. हे बघा चिकू किती छान आहे. पाहून घ्या मित्रांनो, हा पूर्ण भाजीपाल्याचा मार्केट आहे आणि पुढं कपड्यांचा पण आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण कपड्यांचंही मार्केट आहे. हे गंगा नदीच्या बाजूला हे मार्केट भरतं मित्रांनो, पंचोडीमध्ये. खूप लांबपर्यंत आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की रात्र झालेली आहे, अर्धा बाजार उठला आहे, अर्धा बाजार बाकी. आता मी तुम्हाला दाखवतो मच्छी बाजार. 2 मिनिटं थांबा. काय ग घे ना, घे ना. कैरी घ्यायला थांबली आता ही. टरबूज पण आहे मित्रांनो, कलिंगड. अजून मे महिना लागल्याने तरी कैऱ्या आल्या मार्केटमध्ये. बघा आता चिक्कू पण 20 रुपये किलो आहे मित्रांनो. खूप स्वस्त भेटतं. बुधवारच्या बाजारात तुम्ही आले तर तुम्हाला इथं सगळं स्वस्त भेटतं मित्रांनो. जास्त काही कॉस्टली राहत नाही आपल्या इथं नाशिकला. काय हा आहे मच्छी बाजार. ही सगळी सुकी मच्छी इथं, बोंबील, सुकट, सगळा मच्छी बाजार आहे मित्रांनो. सगळी सुकी मच्छी इकडं. वल्ली मच्छीचा बाजार मित्रांनो. आता गंगेचं काम चालू असल्यामुळे ना सगळं बाजार उठलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता गंगा नदी पूर्ण म्हणजे आता कुंभमेळा येत असल्या कारणामुळं तुम्हाला दाखवतो मी. कुंभमेळा येत असल्या कारणामुळं इथं आता म्हणजे सगळं नदीचं काम चालू आहे मित्रांनो. हे बघा नदीला पाणी पण नाही, काहीच नाही. हे बघा सगळं काम चालू आहे नदीमध्ये. या समोरच्या साईडला, या बघा या समोरच्या साईडला वल्ली मच्छीचा बाजार बसतो. पण आता हे असे कामं चालले असल्यामुळं पूर्ण बाजार उठलेला आहे मित्रांनो. पण ते म्हणताना कुंभमेळा येतो तर आहे मित्रांनो, पण खूप म्हणजे नुकसान पण खूप जणांचं झालेलं आहे. बघा अर्धा बाजार आता इकडे आहे, अर्धा बाजार तिकडे आहे. तरी आहे मित्रांनो, वल्ली मच्छी पण दिसते इथं. हा इथं 2-4 स्टॉल लागेल. ओले बोंबील आहे, बांगडा आहे, पॉपलेट आहे, गाजर आणि मासा पण आहे, मांदेली. बघा पाहून घ्या. या साईडला नदीचे मासे भेटतात. कोणता मासा आहे आजी? हो आजी, आजी राहू राहू. हे बघा मित्रांनो बसलेला आहे, पण थोडाच बसला आहे, नाही तर मित्रांनो पूर्ण पॅक होतो हा बाजार. हे सगळे नदीचे मासे मित्रांनो.
गावठी अंडे. आत्ताच घरी आलो आहे बाजारातून. खूप गर्दी पण होती. पेट्रोल पंपही आता म्हणजे इतकं पेट्रोल महाग झालेले आहे का काय, कशामुळं काय माहीत नाही, का लॉकडाऊन लागणार आहे. एवढे गर्दी होती पंपांवर आणि पेट्रोल भेटायला तयारच नाही. तर आता तुम्ही पण काळजी घ्या. तुमच्या गाडीचं पेट्रोल कमी असेल तर पहिले पेट्रोल जाऊन भरा, कारण की भरोसा काही नाही आहे. तर असा मित्रांनो तुम्हाला बाजाराचा छोटासा व्लॉग दाखवला. बुधवारचा बाजार नाशिकचा कसा असतो. तरी पण मला तुम्हाला एवढं काय दाखवता आलं नाही. मला अंधार असल्यामुळं आणि नदीवर काम चालू असल्यामुळं काही दाखवता आलं नाही, कारण की आता बाजारात अर्धा झालेला आहे असं समजा. तर असा माझा छोटासा व्हिडिओ होता, व्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज मित्रांनो सपोर्ट करा. बस बाकी आता तुम्हाला काही सांगत नाही. चला मग आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, गुड नाईट.